मंडळी नमस्कार. MHJ प्रस्तुत आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये मी चेतना तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे दोन मोठी माणसं आलेली आहेत, ओमकार मोरे आणि गौरव राऊत. तुम्ही सुद्धा संभ्रमात पडलात ना? मला सुद्धा आधी असंच झालं होतं मंडळी. हो, पण यांनीच मला अशी नावं घ्यायला सांगितलीत. आता यांनाच विचारूया की या मागचं रहस्य काय आहे. सर प्लीज. नमस्कार चेतनाजी. नमस्कार. नमस्कार. खरं कसं आहे, तुमचा हा जो मुलाखतीचा कार्यक्रम आहे आभाळा एवढी माणसं, ह्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार आहे. मी गौरव राऊत, हा ओंकार मोरे. ह्याची गंमत तुम्हाला तू सांग. कसं आहे ते, आम्हाला काही म्हणा ना, आम्हाला गौरव राऊत म्हणा, ओंकार मोरे म्हणा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही एकच आहोत. येस, दो जिस्म एक जान आहे हम. अशी मैत्री आहे आमची. आम्ही अजय अतुल आहोत. येस. आम्ही नदीम श्रवण आहोत, जतीन ललित आहोत, अब्बास मस्तान आहोत, आम्ही सलीम जावेद आहोत. मग पुढे जाऊन कसं होणार आहे ना, जीवापाड प्रेम करणारी लोक यांना गौरव ओंकार म्हणणार. आणि जीवाशिवाची बैल जोड म्हणजे गप्प बस. काय बोलतोस आपण? तू बोला जीवापाड म्हणून जीवाशिवाची बैल जोड. बैल आहोत आपण, पण जीवाशिवा तर आहे ना. अरे पण बैल आहोत का? गप्प. सॉरी. असं आमचं प्रेम खूप आहे. आमचं प्रेम खूप आहे एकमेकांवर. एवढंच नाही, पण खरं सांगू का सर, म्हणजे मला तुमच्याकडे बघून असं वाटतं की अशी मैत्री आहे ना, लाख वर्षानंतर एकदा बघायला मिळते. एक्झॅक्टली. आणि असा मित्र लाख वर्षातून एकदा जन्माला येतोय. गौऱ्या यार, गौऱ्या. मला ओंक्याला मिठी मारायची. मी आता तेच बोलणार होतो. मला ओंक्याला मिठी मारायची. ओंक्याला मिठी मारायची. गौऱ्या मला पण मिठी मार. अशी नाही रे, मी कशी मारली? अच्छा सॉरी सर. बॉन्डिंग आहे. मी सांगतो तुम्हाला, पुढची 7 जन्म 14 जन्म 21 जन्म मला हाच मित्र पाहिजे. पुढचं 28 हे आठवला, 35 वगैरे आठवलं. जोकचा पाठ पण हाच मित्र पाहिजे. म्हणजे खरं मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून तर धमाल आहातच. येस. पण एक माणूस म्हणून कमाल आहात सर. तुम्हाला सांगतो चेतना मॅडम, व्हॉट इज लाईफ? व्हॉट लाईफ काय आहे? आपण जन्म कशासाठी घेतो? एकमेकांची मदत करायला, है ना? त्यांना जवळ घ्यायला. माणूस म्हणून त्यांना जवळ घ्यायला पाहिजे की ना, आपण त्यांची मदत केली पाहिजे. ह्यासाठी आपण जन्म घेतो. काय म्हणतो? हो, म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आज तुमचं एक वेगळंच रूप मला पाहायला मिळतंय. आमचं सिक्रेट तुम्हाला सांगतो, आमच्या दोघांचंही सिक्रेट. आम्ही कसं ना, आम्ही आहोत तसे आहोत. म्हणजे जसे आम्ही बाहेर आहोत तसेच आत आहोत, लोकांसमोर तसेच सेम आहोत. क्या बात. आमचं इतरांसारखं नाही की सोफ्यावर वेगळं, बाहेर वेगळं, रूम मध्ये वेगळं, पॅकअप झाल्यावर वेगळं, सरांसमोर वेगळं, चॅनलवाली लोक आली त्यांच्यासमोर वेगळं. असं आमचं आमचा एक ठरलेला टोन आहे. कुणी असू दे. मोठे सर आले काय सर कसे आहे? गोस्वामी सर आले काय सर कसे आहेत? अमित फाळके सर ना काय सर कसे आहेत? कुणी होतं सागळे सर दिले काय सर कसे आहेत? आम्ही सगळ्यांना सेम आवाजात बोलतो. कुणी दिसला की आपण कसं आहे सेम. असं नाही वा सर कसे आहात, हाय सर, चेंज वर नाही, जे आहे ते आहे, जे आहे ते. सगळ्यांना कळतं बाबा एकाच पट्टीत. सगळ्यांना सेम वागणूक देतो आम्ही, बाकी असं काही नाही. तर मंडळी, आज एवढी मोठी दोन माणसं आपल्याकडे आलेली आहेत. आजचा कार्यक्रम फारच रंगतदार होणार आहे हे दिसतंय. हे बघा, तुमचं नाव काढलं आणि फोन वाजला. आपण लगेच फोन घेऊया. हॅलो हॅलो, बोला. ओमकार आहे का? ओमकार. ओमकार सर. ओंक्या आवाज ओळखीचा वाटतोय रे. हॅलो 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 ओंक्या. बाबा. हा बाबा बोलतो. अरे तू पाकिटात 300 रुपये चोरून निघालास. रिकामं झालं पाकिट. बाबा कार्यक्रमात आहे मी आता. अरे तू कुठे आहेस आता? मी खाली दाढी करायला गेलो, साबण लावलाय, पैसे नाही खिशात. बाबा तुझी आई बरी रे बाबा, ती पैसे घेते तर किमान सांगते तरी. हा बाबा, लाईव्ह शो आहे. काका मी बोलतोय गौऱ्या, आम्हाला एवढी माणसं कार्यक्रमात आहे आम्ही. अरे बापरे, हा तुझ्या बरोबर आहे काय रे गौऱ्या? अरे नको राज जाऊ रे ह्याच्या बरोबर. तुझं काही खरं नाही बरं काय आयुष्यात. ए ओमकार. हा काय? मला काय वाटतं, तुझी बाईक ह्या गौऱ्याने चोरली असेल बघ. मी त्याच्यावर कशाला बोलतोय? सांगितलं बाबा, फोन ठेवा तुम्ही प्लीज, मी कार्यक्रमात आहे आता. तू कुठे आहेस? त्या छपरी बरोबर राहू नको. कटिंग करायला पैसे नाही त्याच्याकडे, त्याबरोबर कशाला राहतोस तू? अरे काय करतो? हा आता खाली गेलो, पैसे नाही. ते लाईट बिल भरलं का? लाईट बिल भरायला पैसे नाही. नंतर भरतो ना मी बाबा. अरे काय नंतर? जिथं पैसे मिळत नाही अशा शूटिंग राहतो कशाला तू? इथं घराला लिकेज झालेलं आहे, तुला माहिती आहे.
बाबा, आपलं छत गळतंय. हे बघ लक्षात ठेव, आज जिथं गेलाय तिथं जर काही पैसे मिळाले तर आधी दाराची कडी आण. दाराला कडी नाहीये, माझ्या पायजमाची नाडी बांधतो आपण दाराला. रात्रभर मी धरून बसतो हातात. बाबा कट कर. अरे तुम्ही तरी कट करा ना फोन. ऐकू येत नाहीये. हॅलो ऐकू. कट झाला. विनोदी माझे बाबा असे फनी आहेत. क्या बात आहे. क्या आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण पुढे वळूया. एक मिनिट चेतन. ओके, काय ऐकते मी? काय तू बाबांच्या खिशातून 300 रुपये चोरलेस? नाही, ते बाबांच्या मी घेतले. मी सांगायला चोरलेस तू. एक मिनिट. आणि काय तुझ्या घराला कडी नाही आहे? कडी आहे रे, वरची नाहीये. तुझे बाबा लेंगाचा नाडा लावून दरवाजा बांधतात आणि दरवाजा बांधतात, रात्रभर लेंगा हातात धरून बसतात. तसं नाहीये ते. तुम्हाला का बोला नाहीस? का तू धरायला आलास तस लेंगा? नाही ना. गप्प बोलशील मला? तुला पैसे पाहिजे तर बोलायचं ना मला. तू दे पैसे दे. तू मला बोलायला पाहिजे होतं ना, पण आता बोलून काय फायदा आहे? अरे तू बाबांच्या खिशातले पैसे चोरतोस यार. ओंक्या, पैसे चोरलेले नाहीयेत. मी बाबांना फक्त सांगितलं नाही. कुणीतरी असं सांगितलं ना की पितृदेव भाव असं म्हटलंय ना कुणीतरी. भाव कोणी नाही म्हटलेलं, पितृदेव भव असं आहे. तू नको शिकू मला शहाणपणा, कळलं काय? आता ऐकलं मी सगळं फोनवर. तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो. मी शूटिंग करतो ना, मला पैसे मिळतात थोडेफार. मी घरी जातो, आईच्या पर्समध्ये हळूच ठेवून देतो. क्या बात आहे. आईला असं वाटतं की सॅन्टा क्लॉजवर पैसे ठेवते म्हणून. ग्रेट. आता तर असं झालं की आई सॅन्टा क्लॉजला कमवता पोरगा समजायला लागली आणि मला नाग्या समजायला लागली. इतकं चाललंय. क्या बात. अरे आई बाबांनी पोटाला चिमटा काढून आपल्याला मोठं केलंय. आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांच्या करता काहीतरी केलं पाहिजे. ते बिचारे रात्रभर दरवाजाला नाडा लावून उभे राहतात, हातामध्ये लेंगा पकडून उभे राहतात. कसं वाटतं ते ऐकायला? तुम्ही पुढचा प्रश्न विचारा प्लीज. तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात आपण पुढे वळूया. बस. मंडळी, खरा माणूस कशामुळे ओळखला जातो? आपली नात्यांची असलेली बांधिलकी, त्याची जपणूक. नाती कोणी जोडतो, पण ती जपणं, तो खरा माणूस. बरोबर. क्या बात आहे. या वाक्यावर पुढचा फोन आला, आपण लगेच फोन घेऊया. येस. हॅलो. बोला. हॅलो गौरी, मी बोलतेय. गौरव सर. ऍक्च्युली हा माझ्यासाठी मी म्हणजे कोण बोलतंय? आता विसरलास ना मला? कोण बोलतेय? सुश बोलते. सुष्मिता, तू कशाला फोन केलायस? एक मिनिट, कट करा. कशाला फोन केलाय? गौरी, मी कशाला फोन केलाय? ब्लॉक केलंस ना रे तू मला. सुश वागतोस माझ्याशी? मी ओंकार बोलतोय. ओंकार. सुश. हा, तू गौऱ्याने काय केलं तुझ्या बरोबर? काय तू काहीतरी बोलत होतीस ना? काय नाही केलं मी. काय केलं? हा काय नाही केलं विचार मला. काय नाही केलं ते सांग. याच्याकडे ना पैसे नसायचे. पैसे स्ट्रगल करत होता ना, तेव्हा माझ्याकडून पैसे घ्यायचा. काय सांगतेस? काय मी केलाय. सिनेमाला जाऊ बोलायचा, मी तिकीट काढायचं. नाही. बाईकने फिरू बोलायचा, मी पेट्रोल भरायचे. ते सगळं जाऊ दे. ऑडिशनला जायचं ना, तेव्हा रिक्षाचे पैसे सुद्धा मी द्यायचे. अरे नाही यार, हे सगळं. आणि काय मी याला आय लव्ह यू म्हणायचे ना, तर हा आय लव्ह यू टू म्हणायचे. माझ्याकडून 20 रुपये घ्यायचा. गौऱ्या यार, आय लव्ह यू टू म्हणायचे 20 रुपये. किती चीप आहेस रे. हो ना, बघ ना. किती cheap आहेस. दिवसाला 500-600 रुपये माझे कुठेच नाही गेले. 500-600 रुपये आय लव्ह यू टू चे. ऐक ना भाई, कट करा प्लीज, कट करा. ऐका सुशजी, अख्खा महाराष्ट्र आपला शो बघतोय, तर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात हे सगळं घडतंय. आपण नंतर बोलूया. कट झाला फोन. कट झाला. हो. कट झाला फोन. काय ऐकतोय मी हे गौऱ्या? 20 रुपये घ्यायचास तू? नाही ते आय लव्ह यू टू बोल. किती लाज आहेस रे गौऱ्या. ते किती वाईट आहे. सर ऐका, मी बरा म्हणजे मी 300 रुपये बाबांकडनं घेतो. गर्लफ्रेंडकडनं पैसे दे ना असं तरी मी करत. दरवाजाला लेंग्याची नाडी नाही लावत ना आम्ही. मी काय करीन? मी लेंग्याची नाडी लावेन तर बापाला उभा करेन. बघा सर ऐका. हा वळू आतमध्ये झोपणार, बिचारा म्हातारा बाप दाराला असा उभा राहणार. बघायचं. अरे मी गर्लफ्रेंडकडे पैसे दे ना असं तरी करत नाही. पैसे देते असं तरी करत नाही. आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये आपण आता पुढे वळूया. आपल्याकडे आलेले आहेत ओंकार मोरे आणि गौरव राऊत. एक मिनिट, मी गौरव मोरे आहे. मी ओंकार राऊत नाही, कळलं? मी ओंकार राऊत आहे. गौरव मोरे नाही. ओंकार मोरे तर नाहीच नाही. आणि मी तर नाहीच आहे. मी गौरव मोरे आहे. बरं ठीक आहे सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज तुमचे इतके फॅन्स आहेत. इतके तुम्ही ठिकठिकाणी जाता, फॅन फॉलोइंग तुमचं वाढलंय, लोक तुम्हाला फोन करतात, मेसेजेस करतात, कधी कंटाळा नाही येत का? कधीच नाही आला कंटाळा.
कारण फॅन्स आहे म्हणून मी आहे म्हणून फॅन्स आहे. फॅन्स आहे म्हणून आपण सगळे आहोत. तू कुणीतरी म्हटलं ना फॅन्स इज डेंटेड, फॅन्स इज डेंटेड. काय कुणीतरी म्हटलं ना ते फॅन्स इज डेंटेड, फॅन्स इज डेंटेड. कसं आहे ते? फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड असं आहे ते. फॅन्ड इन डीड, फॅन्ड इन डीड म्हणजे वेस्ट इंडिजचा आहेस तू. इंडी करतोय. सर खरे जास्त बोलतोय सांगा. बघा सर ऐका सर, जास्त बोलतोय. सर आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात तुम्ही आलेले आहात, तर तुम्ही तुमच्या फॅन्स बद्दल बोलत होतात सर. येस फॅन्स आहेत ना. फॅन्सना मी माझा देव मानतो. क्या बात आहे. त्यांच्यासमोर मी तनमस्तक होतो. काय बोलतात सर? ते तनमस्तक असतात ना, काय म्हणतात त्याला? लायकी. काय लायकी? काय काय तनमस्तक होतोय. होतो ना मग मी. त्यात काय एवढं? तुला काय झालं? क्या मला काय बात. झालं? तू तनमस्तक होऊनच दाखव सर, मला. सर मंडळी तुम्हाला मला सांगायला आवडेल की सर आता म्हणाले फॅन्स म्हणजे माझा देव. क्या मी याच्या बाजूला मी सरकून बसतो. या वाक्यावर आपण फोन घेऊयात सर. फोन आलेला आहे. तुमचं नाव ऐकून इतके वेळा फोन आपला खणखणतोय खरं. येस. हा हॅलो हॅलो बोला. वमकर सर आहेत काय? माझ्यासाठी फोन आहे. क्या माझ्यासाठी. बात. घे ना, घे. हा हॅलो बोलतोय. वमकर हा ओळखलं काय? नाही. मी बबली. कोण बबली? जिला तू होळी. एक मिनिट बस खाली. एक मिनिट. हा बबलीजी. हा होळीला कोण? मेसेज कोण केला बोल- होता ना. हा होळीला मेसेज केला होता बबली. बबली आपण तू वेगळ्या कार्यक्रमात आहे मी. नंतर आपण बोलू. नाही बबलीजी तुम्ही बोला. नंतर कशाला बोलूया? एवढे मेसेज करून करून कंटाळली यार मी. हा बबली आपण तू वेगळ्या चुकीच्या ठिकाणी फोन केलाय. एक मिनिट बबलीजी ऐका. मी गौरव मोरे बोलतोय. हा तुम्हाला मेसेज करायचा म्हणजे कुठे मेसेज करायचा तुम्हाला? गौरव सर, मी ओमकार सरांची ना खूप मोठी फॅन होती. एक मिनिट होती म्हणजे काय? होती, आता नाहीये. मग फोन ठेव ना आता. नाही म्हणजे काय झालं मला सांगा पहिलं. काय झालं? मी नाही त्यांना म्हणजे? मेसेज केला होता की मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तर त्यांनी माझा नंबर मागितला. नंबर मागितला? त्यांनी डायरेक्ट नंबर मागितला आणि मला रात्री ते मेसेज करतात, ते बदामवाली पप्पी पाठवतात. अरे गप्प बस यार. बोला अजून. असं नाही यार. आणि मला बोलतात आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ठेवूया काय? अरे आपण मस्करीत बोलतो का मी? अजून काय? अजून काय? मी त्यांना फेसबुक वरती मेसेज केला होता हा. ना, मला मी फॅन आहे तुमची. हा. तर ते बोलतात की मला तुमचा फोटो आवडतो. एक फोटो आवडतो हा. म्हणजे तुमचा डीपी बघून तुम्हाला म्हणाले असं? हा, मी तो कॉलेज मधला फोटो ठेवला होता ना 20 वर्षापूर्वीचा. एक मिनिट 20 वर्षापूर्वीचा. बबलीजी हा. सॉरी टू से तुमचं वय किती आहे हो? 4/2 42. अरे मला नव्हतं माहिती यार. मला आयुष्यात माहिती नव्हतं. मला खरंच माहिती नव्हतं. तू फोन ठेव. मी कशाला फोन ठेवू? तू केलास फोन ठेव. अरे फोन कट करा ना तुम्ही तरी. आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमामध्ये हे कोणाला? अरे गौऱ्या बिसांदे मुके बुरी गत के तेरे को कुछ लाज शर्म है कि नहीं? एक मिनिट सर, हे कोण आहे? हे माझे जल्दी बोल उनको कौन है? रूम पार्टनर आहेत माझे. हा. श्याम दादा. हा. फाईट मास्टर आहे. फाईट मास्टर. पण सर तुम्ही डायरेक्ट आत कसे आलात सर? नहीं सवाला गलत पूछ रहे तुम. सवाला ये पूछो कि मैं यहाँ क्यों आया और क्यों आया ये इस चड्डी चोर को पूछो. काय श्याम दादा. सर काय बोलताय तुम्ही? सर, इसने मेरी चड्डी पहना है, इसको बोलो चड्डी निकाल. ए बाबा ऐक ना बाबा. एक कॅमेरा चालू आहे ना. आभाळ एवढी माणसं नावाचा कार्यक्रम आहे. जरा गप्प बस ना. मेरे को कुछ मालूम नाही नहीं. एक मिनिट. चड्डी घातली आहेस तू त्यांची? हाँ इसने पहना है. त्यांची चड्डी घातली आहेस तू खरं खरं सांग. हा हे माझे रूम पार्टनर आहेत. हा. ऍक्च्युली काय झालं माझी ओली होती ना काय? चड्डी. हा. ते झोपलं होतं तर मी म्हटलं चला आता आपला कार्यक्रम आहे तर मी घालून आलो. बाकी काय नाही. मेरी चड्डी गिल्ली है ये मेरा कसूर है. किती लाज आहेस रे. तुझी ओली चड्डी आहे म्हणून तू त्यांची घालशील. सर, हाँ, चड्डी दे मेरी. तू चड्डी सर, घे. ऐका. तू चड्डी दे आधी त्यांची. तुम्ही घेऊन जा याला. तुम्ही याला घेऊन जा. चालू कार्यक्रम. नाही, नाही, चड्डी दुसऱ्याची चड्डी घालणार मला इथे स्टेजवर नको ते. त्याला काय अर्थ आहे? दुसऱ्याची चड्डी घालून येतो नका कार्यक्रम. हे बोलू नका हा, तुम्ही ठीक आहे. नका ना होय बोलू नका. नाही तू दुसऱ्याची चड्डी घालून आलं आपला कार्यक्रम कुठला आहे? आभाळा एवढी चड्डी. काय बोलायला लावताय मला? नाही आभाळा एवढी. तुम्ही निघा हो. ठीक आहे हरकत नाही. तुम्ही निघा हो निघतोय ठीक आहे. काय माणसं आली होती माझ्या शो मध्ये. तर रसिका हो, आभाळा एवढी माणसं या कार्यक्रमात पुढील भागात आपले मान्यवर आहेत अरुण कदम आणि प्रभाकर मोरे.